नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या 57 लाख रुपयाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या देवीदास पिंगळेला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बाजार समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी खासदार देवीदास पिंगळेला अपहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती। 2 वेळा पोलीस कोठडीत वाढ केल्यानंतर पिंगळेची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। दरम्यानच्या काळात त्यांनी सादर केलेला जामिनाच्या अर्जाची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे। मात्र छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे ऐन संक्रांतीच्या दिवशी अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आलं। 1-2 दिवसात विविध चाचण्या झाल्यानंतर रुग्णालयात ठेवायचे की कारागृहात पाठवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे। छगन भुजबळ यांना रुग्णालयात ठेवल्याप्रकरणी तात्याराव लहाने यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असतानाच त्याच पक्षाचे माजी खासदार कारागृहातून रुग्णालयात दाखल झाल्यामुळे चर्चांना ऊत आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।